लक्षात हे तुम्ही मदत त्यांना हस्ताक्षर द्या, ते पंचनामे कलेक्टरकडे पाठवा, नागरिकांचा तातडीची मदत त्यांना देऊन टाका. परभणी शहरातील वसमत रोडवर आता फॉलो घ्या, त्याचा काय अडचण वाटते दुकान असल्यामुळे तुम्हाला मदत होईल आणि पुढे हे सगळं पाणी विरोध केला आहे. ज्या ठिकाणी दारूचे दुकान बसवणार आहे त्या परिसरात धार्मिक स्थळे आहेत, याचबरोबर शाळा व क्लासेस आहेत. त्यामुळे देखील परिसर मोठ्या संख्येने येतात. जर येथे दारूचे दुकान आले तर विद्यार्थ्यांना तसेच मंदिरात जाणाऱ्यांना याचा मोठा त्रास उद्भवणार आहे. त्यामुळे होत असलेल्या दारूचे दुकाने अशी मागणी आज आवश्यक आहे, जेणेकरून या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 15 व 4 मधील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बोरीच्या नामदेवनगर परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला व तळ्याचे पाणी अंदाजे 300 घरामध्ये शिरले व नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. तर त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी तुम्ही काय पाऊल उचलणार? हे मुळामध्ये आपण राज्य सरकारनं गेल्या 1.5 महिन्यापूर्वी माझ्याच विभागानं आदेश काढलाय की घराची अंशतः पडझड असेल किंवा घर पूर्णतः बाधित झालं असेल याला मदत देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सुपूर्द केलेले आहेत. त्यामुळं आता हे पंचनामे झाले. मी आता इथं जागेवरच तलाट्यांना सूचना दिली, तो प्रस्ताव कलेक्टरांकडे जाईल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आणि जिल्हाधिकारी ताबडतोब या संदर्भामध्ये संबंधितांना मदत निश्चितपणानं देते. साधारण किती दिवसाचा कालावधी लागेल? किती दिवसाचा काय, उद्या दिलं तर आठवड्याच्या आत होईल. एका आठवड्याच्या आतमध्ये मदत मिळेल. कारण उन्हे प्राधिकार खाली तो अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिला. म्हणजे मनुष्यहानी, जनावरांची हानी, घरांची पडझड, त्याचबरोबर गोठे असतील, दुकानं असतील, झोपड्या असतील, घरातली भांडीकुंडी असतील, या सगळ्याचे अधिकार आम्ही उन्हे प्राधिकार खाली संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्याच्या हे सुपूर्द केलेले आहेत. कारण याकरता मागणी राज्याकडे येऊ नये आणि त्याला विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि शेती आणि जमिनीचं नुकसान एवढ्या 2च गोष्टी राज्य सरकारने मान्य केल्या. बरं, भविष्यात समजा या तळ्याचे पाणी अजून समजा अतिवृष्टी झाली आणि या तळ्याचे पाणी पूर्ण गावात शिरले तर यासाठी तुम्ही तळ्याचे काय उपाययोजना करणार? उपाययोजना आता उद्या जर पाणी आले तर लगेच काय उपाययोजना करणार? आपल्याला भविष्यामध्ये हे जे 400-450 घरांमध्ये पाणी आलं, आता आमच्या सगळ्या महिला भगिनी इथं उभ्या आहेत, त्या त्यांचं एकूण असणारं सगळं जे त्यांना झालेला त्रास या त्या सांगतायत. मुळामध्ये हा तलाव 72च्या दुष्काळातला आहे आणि या तलावाला सांडवाच नाही. आता सांडवा नाही म्हणल्यानंतर अख्ख्या शिवारातलं आलेलं पाणी कुठं? जर तलावाला सांडवा असेल तर ते पाणी वाहून जातं. जर सांडवाच नसेल तर स्वाभाविक आहे पाण्याचा नैसर्गिक हेच आहे ना गुणधर्म, की जिकडं वाट मिळेल त्या ठिकाणी पाणी जातं. त्यामुळे ही तर तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आम्ही निश्चितपणानं कायमस्वरूपी याला सांडवा कसा करता येईल, याला ड्राय पिचिंग करून जे घरामध्ये पाणी जाते त्या संदर्भात काय उपाययोजना करता येईल आणि जे सांडव्याचं पाणी पुढं वाहून जाईल याकरता मोठी नाली काढावी लागेल. त्या संदर्भातले प्रस्ताव मी करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अभियंत्यांना दिलेले आहेत की ताबडतोब या संदर्भातला प्रस्ताव करा. तो प्रस्ताव केल्यानंतर कशा पद्धतीनं याला निधी उपलब्ध करायचा ते आम्ही निश्चितपणानं बघू आणि योग्य ती मदत ही आम्ही करून हे जे प्रश्न निर्माण होतोय हा प्रश्न कायमस्वरूपी कसा निकालात निघेल या संदर्भातली उपाययोजना आम्ही करू. त्याचबरोबर या ठिकाणी साधारण लोकांची लाईटचे प्रॉब्लेम दिसतोय. 20 पोलचे प्रस्ताव मी आता विचारलं, 20 पोलचा प्रस्ताव तयार केलेला आहे. ते आता मी जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या गाडीमधूनच आत्ता फोन लावून
ताबडतोब DPC मधून या 20 पोलना मान्यता घेऊन म्हणजे या लोकांची जी लाईटची अडचण आहे ती सोडवण्यासंदर्भात निश्चितपणानं प्रयत्न करू. ओके, धन्यवाद.